पर्यावरण प्रेमी ईदला बकरी कापण्याला विरोध करताना दिसले नाही। तपोवन मधील वृक्षतोडी संदर्भात नितेश राणेंनी हे वादग्रस्त ट्विट केलेले आहे। तर तपोवन मधील वृक्षतोडी विरोधात अनेक संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत, तपोवनात जाऊन आंदोलन करतात। त्यावरच नितेश राणेंचं हे वादग्रस्त ट्विट। काय ट्विट केले नितेश राणेंनी पाहूया। तपोवन मधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदला बकरी कापण्याला विरोध करताना दिसले नाही। तेव्हा गप्प का? सर्वधर्म समभाव। तर असं ट्विट केलेलं आहे वृक्षतोडी संदर्भात नितेश राणे यांनी। नितेश राणेंचं हे ट्विट वादात सापडण्याची शक्यता आहे। आता यावर आंदोलकांचं आणि वृक्ष प्रेमींचं, पर्यावरण प्रेमींची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितेश राणेंनी तपोवन मधील आंदोलनासंदर्भात हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। साधुग्रामसाठी तपोवनातील काही झाडं तोडण्याचा मानस सरकारचं असल्याचं बोललं जातंय आणि त्यावरूनच नाशिकमध्ये सध्या वातावरण तापलेलं आहे। वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी हे आंदोलन करतायत, तर राजकीय पाठिंबाही या आंदोलनाला मिळालेला आहे। विरोधी पक्ष या आंदोलनात सहभागी झाले। अशात आता या प्रकरणाला नवीन वळण मिळतंय, कारण यावरून एक वादग्रस्त ट्विट राणे यांनी केलेला आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। रवींद्र, आपण पाहतोय एकीकडे तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा तापतोय आणि त्यात नितेश राणेंचं हे वादग्रस्त ट्विट। आपण जर बघितलं गेल्या काही दिवसांपासून तपोवनातला जो विषय आहे वृक्षतोडीचा, या संदर्भात अनेकांनी आंदोलनं सुद्धा केली होती। त्यामध्ये सेलिब्रिटी सुद्धा आले होते, मराठी सिने ऍक्टर सुद्धा आले होते त्या ठिकाणी वृक्ष तोडू नये म्हणून। आता पुन्हा एकदा वादाचे चिन्ह आहेत। नितेश राणेंनी ट्विट केलेलं आहे, तपोवन मधल्या वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदेच्या वेळी बकरी कापण्याला विरोध का करत नाहीत, हा एक मुद्दा पुढे त्याने ठेवलेला आहे। त्यामुळे नक्कीच या तपोवनातला जो विषय आहे याच्यामध्ये वादाची ठेवली पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। प्रणिता, अगदी रवींद्र, मात्र आपण पाहिलं तर तपोवनातला मुद्दा हा झाडांसंदर्भात आहे आणि त्यात स्वतः महायुतीतल्या पक्षातीलही काही नेते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले, ज्यातले एक सयाजी शिंदेही होते। आणि त्यात आता महायुतीच्याच नेत्याकडून असं वादग्रस्त वक्तव्य समोर येणं, यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत। प्रणिता, जर आपण बघितला तर तपोवनाचा मुद्दा आपण म्हटल्याप्रमाणे हा वृक्षतोडीच्या संदर्भातला, वृक्षतोडीला विरोधच करण्यातला आहे। मात्र महायुतीतले सुद्धा काही नेते सुद्धा त्या ठिकाणी याला विरोध करत होते। मात्र एका महायुतीतलेच म्हणजे पक्षातलेच नेते आहेत मंत्री नितेश राणे, आणि या नितेश राणेंनी हे ट्विट केल्यामुळे पुन्हा एकदा आता या महायुतीतला संभ्रम पुन्हा एकदा पुढे आलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रवींद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।